हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार मंडळी. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. गुड मॉर्निंग. आज वाजले आहे सकाळचे 9:40 आणि माझा ब्रेकफास्ट झालेला आहे. कारण मला गोळ्या घ्यायच्या राहते, BP शुगर वगैरेच्या नाही का. त्याच्यामुळे मी लवकरच थोडा नाश्ता करून घेते. नाही जर मला वेळेवर सापडलं काही केलं तर मी बिरेड आणि चहा पण खाते. त्याच्यानंतर मी गोळ्या घेते, औषध घेते, तरी बरं असं. तुम्ही कशी आहात? तुम्ही पण चांगले असाल असं मला वाटते. नाही, आय होप तुम्ही पण छान असाल. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगते की तुम्ही आलूची भाजी वगैरे कशी करता. आणि आम्ही साध्यात सोप्या पद्धतीने करते आलूची भाजी पण. आणि हे 2 आलू टाकले आहे मी, वरणामध्येच टाकते कारण मला सुकी भाजी करायची आहे आज. वरण भात भाजी पोळी कसं करायचं आहे. आणि आता सर्वांचा चहा वगैरे सगळं झालेलं आहे. हे बघा चहाचे भांडे वगैरे आहेत. आता हे मी घासायला नेत आहे बाहेर. हां, आता हे घासायला नेत आहे. आणि हे कपडे वगैरे सगळे कपडे काढायचेच आहे म्हणजे ते सर्व कपडे जे आहे ना, हे सर्व कपडे वगैरे सर्व काढायचेच आहे. हां, कालपासून ते जोडीवरच आहे. आणि आता काढते मी ते कपडे काढते. आंघोळ बनवायचीच आहे, पूजा बनवायचीच आहे. पण त्याच्या आधी मी पहिले कुकर लावून देत आहे. आता आज त्यांना लवकर जायचं आहे ड्युटीवर 10 वाजता. आणि 10 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक पूर्ण रेडी झाला पाहिजे. त्याच्यामुळे पटापट मी स्वयंपाक करायला तयार करते, स्वयंपाक करायला सुरुवात करते. सॉरी हां. आणि तुम्ही किती वाजता स्वयंपाक करता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मी आज लवकर झटपट स्वयंपाक तयार करते. तर त्याला मी आता स्वयंपाक करायला लागते. माझा हा ब्लॉग तुम्हाला खरंच जर आवडत असेल ना तर नंतरच्या कमेंटमध्ये नक्कीच मला शेअर करा की हा तुझा ब्लॉग मला आवडतो वगैरे. आणि हे बघा मी आता किचन वगैरे सगळं व्यवस्थित साफ केलेलं आहे. माझं किचन वगैरे हे सर्व व्यवस्थित साफसफाई राहते. मी रात्रीच सगळं करून ठेवून देते कारण मला सकाळी उठून नाही का लवकर स्वयंपाक करायची तयारी राहते. कारण हे लवकर ड्युटीवर जाते आणि मला पण लवकरच नाश्ता वगैरे करावा लागतो. जर मी पोहे वगैरे काही उपमा वगैरे नाही केला, इडली वगैरे डोसा, तर मग मी जेवण करते. 2 पोळ्या जेवण करून घेते आणि नंतर मग मी गोळ्या घेते. हां, असं माझा सकाळचा ब्रेकफास्ट राहतो. आणि तुम्ही ब्रेकफास्टला काय काय करता ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. कारण आमच्या इथं कसं सकाळी रोज लवकरच ड्युटीवर जाते. त्याच्यामुळे मला स्वयंपाक करणं जरुरी राहते. आणि नाश्त्याला इतका वेळ होऊन जाते की स्वयंपाकाला वेळ होते तर मग कधी ते नाश्त्यावरच चालले जाते. त्याच्यामुळे मी स्वयंपाक करणं जास्त गरजेचं समजते नाही का. चला तर आता बघा, आता मी लवकर वरण भाताचा कुकर मांडते. त्याच्यामध्येच 2 आलू पण टाकते. एक तांदूळ घेतले. इतके तांदूळ आहे आणि ही डाळ आहे. ही तुरीची डाळ आहे 1 वाटी आणि 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे. आणि 2 हे आलू टाकत आहे मी डाळीमध्ये कारण आम्हाला नाही का जास्त भात वगैरे लागत नाही. आम्ही लोक कसे जास्त भात वगैरे खात नाही ना, त्याच्यामुळे आम्हाला जास्त भात लागत नाही. रोजचा भात शिळा राहतो. त्याच्यामुळे कसं जास्त अन्न वाया जाते की नाही. त्याच्यामुळे आम्ही 2 वाट्या छोट्या 2 वाट्या ह्या 2 वाट्याने मी तांदूळ घेते आणि 1 वाटी हे डाळ घेते. आणि स्वयंपाक म्हटलं की मला खूप जिव्हार येते. स्वयंपाक करून कसा जिव्हार येते नाही ते का. तुम्हाला जिव्हार येते की नंतर तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा माहिती आहे का.
का आता लावला आहे मी कुकर. आता होत आहे माझा वरण भात आणि त्याच्यामध्ये 2 आलू टाकले आहे, बटाटे टाकले आहे. बटाट्याची आता मी सुकी भाजी करणार आहे, रश्श्याची नाही, सुकी भाजी करणार आहे. आता माझा कुकर मी लावलेला आहे. हा कुकर ठेवते मी, हा कुकर ठेवते. आता हा कुकर मी ठेवलेला आहे. हा कुकर ठेवलेला आहे. आता करत आहे मी स्वयंपाक. आणि आज जे आहे वरण भात भाजी पोळी हे सर्व करत आहे मी, माहिती आहे का. आजच्या ब्लॉगमध्ये वरण भात भाजी पोळी हे सर्व मी करत आहे. आणि लवकर करत आहे स्वयंपाक, कारण माझ्या घरच्यांना जायचं आहे लवकर ड्युटीवर. त्याच्यामुळे मी लवकर हा स्वयंपाक करून तुम्हाला दाखवत आहे. आणि हा माझा जर ब्लॉग तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नंतरच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला छान ब्लॉग पण दाखवेल आणि व्हिडिओ पण दाखवेल, ठीक आहे. आणि आजचा दिवस असा होता. आज मला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे. आज मला बँकेत पण जायचं, हॉस्पिटल पण मध्ये जायचं. त्याच्यामुळे मला लवकर कामं पण आटपायचे, कारण रात्रीचे कपडे पण तसेच पडलेले आहे. कारण माझी तब्येत चांगली नव्हती, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, मला दम भरून येत आहे. त्याच्यामुळे कसं मला आज पहिले बँकेत जायचं आहे, थोडं बँकेतून पैसे काढून आणते, कारण हॉस्पिटलमध्ये तर लागतेच पैसे. त्याच्यामुळे मी बँकेतून पैसे काढते, त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये जाते. जे काही आहे माझं वाढलेलं आहे कोलेस्ट्रॉल वगैरे ते सगळं चेक करते. जे मेडिसिन लिहून देईल ते मेडिसिन आणले डॉक्टरकडून. आणि अजून काय सांगतात ते मला माहिती नाही, कारण मला थोडा श्वास पण भरून येतो, थोडी चाललं की श्वास पण भरून होतो. आणि असं माझी हेल्थ अशी आहे. आणि हेल्थबद्दल तर मला थोडीशी काळजी वाटते, पण असो, जे नशिबात राहिलं शेवटी तेच होते, नाही का. आपल्या नशिबात जे राहते ना तेच होते, त्याच्या पलीकडे काही देत नाही देव, नाही का. बरेचसे प्रॉब्लेम आहे, बरेचसे टेन्शन आहे, त्याच्यामुळे पण होऊ शकते कदाचित, नाही का. पुष्कळ माझ्या मागे प्रॉब्लेम आहे, इतके की मी सांगेल ना तर तुम्ही म्हणाल की किती अशी दिसते लठ्ठबाई, पण तिच्या मागे किती प्रॉब्लेम आहे, किती प्रॉब्लेम आहे. आणि आता माझी आई एम्समध्ये आली होती तर माझ्या आईला 100पैकी 100% आराम आहे. तिला कानाची मशीन पण मिळेल. कानामुळे सर्व तिला चक्कर येत होते, कारण ते कानामुळे चक्कर याच्याकरता येत होते की ते जे वेन्स म्हणतात ना, बारीक नसा राहते, त्या रक्तपुरवठा डोक्यापर्यंत म्हणजे पुरत नव्हता. त्याच्यामुळे माझ्या आईला चक्कर येत होती. आणि माझी इतकी घाबरलेली होती की तिला वाटे बापरे चक्कर येते म्हणजे काय झालं. आणि आपल्यालाही वाटे ना की चक्कर येऊन डोक्यातून कुठेही पडते, काय झालं काय असं नाही का ह्या वयामध्ये. आपल्याला वाटते ना, आई आहे शेवटी ती आपली, नाही का. इतकं म्हणजे जन्म दिला आपल्याला तिनं, आपलं तर तिच्याबद्दल तर वाईट वाटत नसतं, नाही का. किंवा ह्या वयात तिला चक्कर येते, काय झालं आपल्या आईला, नाही का. असं तसं होते की नाही. त्याच्यामुळं कसं मलाही पण खूप घाबरल्यासारखं होत होतं. खरंच सांगते मी, ॲज अ प्रॉमिस खूप घाबरली होती मी पण. मग देवाला, आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा देवाचे नाव घेत होते मी की देवा माझ्या आईला काही नको होऊ देऊ, प्लीज देवा माझ्या आईला काही नको होऊ देऊ. सगळे रिपोर्ट वगैरे जे आहे ते सगळे नॉर्मल निघू दे. आणि देवाने तसंच केलं बघा, तसंच देवाने केलं. मी काहीच नाही दाखवलं. आणि आई आता सुखरूप छान आहे, व्यवस्थित आहे, छान आहे, मस्त चालते बोलते, डोक्याचा काहीच त्रास नाही, येते जाते. नाही तर आई इथून तर तोपर्यंत जायलासुद्धा घाबरत होती. तिला वाटते की मी कुठं काय पडन, रस्त्याला तर बिलकुल जातच नव्हती. आणि एम्समध्ये पण आम्ही गाडीतच नेलं आणि गाडीतच आणलं आणि धरून, कारण ती इतकी घाबरत होती की पडन तर माझं काय होईल, हात काय तुटेल का ह्या वयामध्ये. खूप घाबरत होती ती, कारण तिची चक्करच अशी येत होती फास्टली की बस. म्हणून नाही का, चला मी पण कधी असं वाटते मला एम्समध्ये जायचं. पण आता मी घराजवळ जिथे माझी आधी औषध सुरू होती मेडिसिन, तिथेच मी दाखवते आहे माझं कोलेस्ट्रॉल कसं वाढलं, काय वाढलं, किती वाढलं. आणि कोलेस्ट्रॉल जर वाढलं असेल तर नक्कीच मला थोडंसं सावध राहावं लागेल. कारण मला भरपूर दम भरून येत आहे, भरपूर दम. मी थोडीशी काळजी घेत नाही माझ्या याच्यासाठी. काय काळजी घ्यायची, पण काळजी घेतली नाही ना हे असं होतं. अरे मी 2 फ्लोअर पण नाही चढू शकत. 3ऱ्या फ्लोअरला काल मी वकिलाकडे गेली ना तर मला इतका दम भरून आला होता
की तुम्हाला काय सांगू. अर्धा घंटा तर मी स्वस्त चेअरवर बसून राहिली तर मला माझ्याकडनं तोंडातून आवाजही निघत नव्हता माहिती. म्हणून म्हणते की आधी मी चेकअप करते. आज जाते पहिले बँकेत पहिले सगळं स्वयंपाक आठवते, सगळ्यांना जेवण वगैरे देते, आंघोळ करते, कपडे वगैरे धुते थोडेफार आणि तयारी करते आणि निघते मग. आणि मला लवकर निघायचं आहे आज. आता माझा जर हे तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला माझ्या ब्लॉगला विसरू नका प्लीज. आय प्रॉमिस. प्लीज 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 मी मराठी छोटू माझ्या ब्लॉगिंगला सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा, कमेंट करा, प्लीज लाईक जरूर करा. माझे जे जुने फॉलोअर्स असतील त्यांनी लाईक कमेंट शेअर करा आणि जे नवीन माझे सबस्क्रायबर असेल, जे माझं पाहत असेल ब्लॉगिंग, त्यांनी मला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मराठी छोटू नागपूर माझ्या ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. प्लीज नंतरचा ब्लॉग येईल, नंतरचा व्हिडिओ येईल तर तुम्ही नक्कीच बघा, नक्कीच बघा, नक्कीच बघा, नक्कीच बघा. जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल, हा माझा ब्लॉग जर आवडला असेल, नक्कीच तुम्ही कमेंट करायला विसरू नका. नक्कीच 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 कमेंट करायला विसरू नका. आज मी करते छान छान आलूची भाजी. नक्कीच मला कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा ब्लॉग तुम्हाला याच्यापेक्षा चांगला वाटेल असा मी करायचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ पण करेल आणि ब्लॉग पण करेल. आतापर्यंत का बरं नाही केला की माझ्या ह्याच्यामध्ये स्टोरेजच नव्हता आणि मी पण नवीन आहे ना, त्याच्यामुळे मला काही कळत नाही. आणि तुम्ही मला थोडं समजून सांगत चला की माझ्या काय चुका होते, काय चुका नाही होत, तर थोडं मलाही समजेल. तर मी पण तुमचे आभार मानेल नाही का. आभार मी पण तुमचे मानेल, कारण मी नवीन असल्या कारणाने आणि माझ्या घरी पण कोणी मला समजून सांगत नाही, ही चुकलं ते चुकलं नाही का. तर मला जे काही आहे ते मी एकटेच करते. चुकते माझं, कधी बरोबर होते कधी चुकते. तर तुम्ही कसं, तुम्हाला मी एक फ्रेंड, एक बहीण, एक दादा या नात्याने सांगते की मला थोडं चुकलंही माझं, तरी तुम्ही मला माफ करून सबस्क्राईब करा प्लीज. आणि नंतरच्या ब्लॉगमध्ये मी परत सुधारण्याचा प्रयत्न करून तुम्हाला ब्लॉग बनवून दाखवेल की बघा माझ्या भावांनी, माझ्या बहिणींनी माझ्याकरता किती चांगलं काम केलं आणि मला त्यांनी समजून सांगितलं असं नाही असं करा, असं नाही तसं करा. मी तुमची आभारी राहील. प्लीज इतकं मला समजून घ्यायचा प्रयत्न करा, कारण मला तेवढं जमत नाही आहे. आणि तुम्ही जर मला थोडं चांगलं सांगाल तर मी पण पुढे जाईल, मी पण यूट्यूबवर होईल. आणि मला वाटते की मी झाली पाहिजे आणि माझ्या तितकी जिद्द आहे. बघा मला काहीच येत नाही, तरी पण आज माझे 400च्या वर सबस्क्रायबर